गणगणगणात बोलतो स्वाद गाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. चला तर मी आज बनवली आहे खारपुरी. खमंग खुसखुशीत क्रंची अशी खारपुरी. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी ही खारपुरी कशी बनवायची ते मी इथे तुम्हाला दाखवत आहे. त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूयात. तर मी त्यासाठी इथे घेतला आहे 1 वाटीभर मैदा, पाव वाटी रवा, बारीक रवा घ्यायचा आहे, थोडीशी जिरं, स्वादानुसार मीठ, 3 ते 4 चमचे तूप आणि तिंबण्यासाठी पाणी आणि तळण्यासाठी तेल. चला मग आपण आता सुरुवात करूया. तुम्हाला जर जास्त हवं असेल तर तुम्ही याचं डबल तिबल असं प्रमाण घेऊ शकता. मैदा घेतला आहे, त्यात स्वादानुसार मीठ टाकलं आहे. आता हे अर्धा चमचा जिरे आहेत, ते मी थोडेसे अर्ध बोबडे कुटून घेते. ते कुटून झालेत, त्यातला मला पाव चमचाच घ्यायचा आहे, तर मी पाव चमचा जिरे घेत आहे. आता हा पाव वाटी बारीक रवा आहे तो घेत आहे. हे सगळं आता खालीवर करून मिक्स करून घ्यायचं आहे. इकडे मी आता तूप गरम करायला ठेवते. मोहन म्हणून आपल्याला तूप घ्यायचं आहे. तर हे साधारण 3 ते 4 चमचे तूप आहे. स्वाद गाथा या माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. हे पहा, आता हे मोहन घालून घेते आहे. 3 चमचे घालून घेतलं आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे चमच्याने व्यवस्थित लागणार नाही, तर काय करायचं, हाताने चोळून घ्यायचं. म्हणजे मैद्याच्या प्रत्येक कणाला हे तूप जे आहे ते लागलं गेलं पाहिजे, म्हणून मी असं हातावर चोळून घेत आहे. म्हणजे मग कशी खारपुरी छान खुसखुशीत कुरकुरीत होईल. हे पहा, हातात धरला ना आणि असं दाबला की त्याचा मुटका झाला पाहिजे. तर साधारण असं मोहन एवढं घालायचं आहे आपल्याला. आता थोडं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित तिंबून घ्यायचं आहे. छान याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. घट्टच भिजवायचा आहे, सैलसर जास्त करू नका. हे पहा, असं घट्ट झालं पाहिजे. आणि हे मी 2 तासाकरता झाकून ठेवत आहे, भिजला पाहिजे चांगला म्हणून. मध्ये मी 1 तास झाल्यानंतर थोडासा तिंबून घेतला होता. हे पहा, आणि परत 1 तास जाऊ दिला. असे साधारण 2 तास मी भिजत ठेवला होता. आता एका पोळी एवढं गोळा घ्यायचा आहे आणि तो थोडासा कांडून घ्यायचा आहे. कांडल्यामुळे काय होतं, हे तळल्यानंतर याचा क्रंच खूप छान येतो. आता हे झालंय कांडून माझं एक गोळा. आता हे पोळी लाटून घ्यायची आहे, अशी छान लाटून घ्यायची आहे. मी पापड लाटण्याचं लाटणं घेतलेलं आहे, त्यांनी लाटत आहे. त्याच्यामुळे काय होतं, खूप छान अशी पोळी पातळ लाटली जाते. हे पहा, सगळीकडून एकसारखी अशी लाटून घ्यायची आहे. हे पहा, अशी एवढ्या जाडीची असली पाहिजे. जाड नकोच आहे आपल्याला, पातळच करायची आहे. आता माझ्याकडे हा असा डिझाईनचा कटर आहे, त्या कटरने मग कापून घेत आहे. त्याच्यामुळे पहा, डिझाईन पण सुंदर येते आणि दिसायला पण एकदम सुंदर दिसतात. ही खारपुरी तुम्ही दिवाळीच्या वेळी, गौरी गणपतीच्या वेळी, गौरीच्या पुढे ठेवायला पण करू शकता. बॉल भर ठेवून दिली अशी तर दिसायला पण खूप सुंदर दिसते. आणि मधून कट करून घ्यायचा आहे. साधारण पोटभर लांबीचे असे तुकडे झाले पाहिजेत. आता तेल तापलं आहे माझं चांगलं गरम. आता त्याच्यामध्ये टाकून मस्त मंद याच्यावर क्रंची असे तळून घेणार आहे. बदामी रंगावर तळून घ्यायचे आहेत आपल्याला. मस्त क्रंची होतात, चहा बरोबर खायला पण एकदम सुंदर लागतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडती ही खारपुरी तुम्ही पण नक्की करून पहा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर तुम्ही पण नक्की करा आणि मला कमेंट करायला विसरू नका. तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथाला. चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय.